ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मी 2-3 दिवसापासून एक नजर लागल्यानंतर काय काय समस्या निर्माण होतात हे 2-3 व्हिडिओ टाकले मी तुम्हाला. आणि त्यामुळे बऱ्याच मंडळींनी मला प्रतिक्रिया दिल्या की अमुक अमुक माझ्या बायकोचं माझं पटत नाही, त्याला काही काळी नजर लागली असेल का. कुणी म्हणतं माझा मित्र आहे, कुणी म्हणतं माझी मैत्रीण आहे, कुणी असं वेगवेगळे. कुणी म्हणतं घरात मुलगा समजा नीट राहत नाही, मुलगा चांगला होता आता बिघडल्याने करतो वगैरे वगैरे. बऱ्याच नात्या गोत्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, असे वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे. तर मी आज तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तर बऱ्याच वेळा आपल्या समजा मुलगा चांगला हुशार असेल, चांगला दिसत असेल अथवा प्रगती करतोय, अभ्यास करतोय, असं जर कुणाला जाणवलं तर समजा आपल्या आसपास नातलग गोतलग असतातच ना, तर त्यांची नजर लागू शकते. नजर लागू शकते म्हणजे काय, त्यांच्या मनामध्ये जळण होते, जळजळ. तुम्ही वेगवेगळी भाषा वापरू शकता. ही ग्रामीण भागातली भाषा. जळजळ वगैरे का तुझ्या पोटात आपण वगैरे म्हणतो का नाही, म्हणजे जलन. म्हणजे त्यांना ती गोष्ट खपत नाही, यांच्या मुलानं प्रगती करावी ही गोष्ट खपत नाही. आणि ही वारंवार त्याच्या संपर्कात जर तशी व्यक्ती आल्यानंतर हा प्रॉब्लेम होतो. मुलगा व्यवस्थित अभ्यास करत नाही, अभ्यासामध्ये मन लागत नाही वगैरे वगैरे. तसंच कुणी नवरा बायको समजा, एकदम सुंदर जोडा आहे, म्हणजे एकदम एकमेकाचं चांगले प्रेम चाललंय, एकमेकावर खूप काही प्रेम करतात, आणि त्यावेळेस सुद्धा अशी नजर लागते. कुणीतरी त्यांना ती दोघांची जोडी त्यांच्या पोटात खपत नाही, त्यांना रुजत नाही असं म्हणूया आपण. त्यावेळेस सुद्धा त्यांच्या पोटामध्ये जलन होते. आणि ही जलन म्हणजे त्यांच्या मनामध्ये तसे सारखे सारखे विचार. समजा तुम्ही जोडीनं गाडीवर चाललात, अगर जोडीनं गोड गोड बोललात अथवा प्रेमाने एकमेकाशी राहिलात, ही सुद्धा काही जणाला खपत नाही. मग त्यात घरातले सुद्धा असू शकतात बरं का, कुणी तुमचं नातलग असू शकतं. तर त्यावेळेस त्यांची नजर अगर त्यांचं सतत मनामध्ये आणणं हे सुद्धा नवरा बायकोला प्रॉब्लेम करू शकतं. दोघांमध्ये विदुष्ट येऊ शकतं, दोघांमध्ये भांडणं होतात, दोघांमध्ये पटत नाही एकमेकांना, आणि पुढे ते कार्यक्रमच होतो. काही जणांचे घटस्फोटापर्यंत गेलेत हे कार्यक्रम केवळ ह्या नजरेमुळे बरं का. तुम्हाला खरं वाटेल न वाटेल हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच असतं समजा कुणी प्रियशी हे जर असतील आणि ते जर समजा बाहेर कुणाची त्यांच्या मैत्रिणीमध्ये कुणीतरी कुणाला तरी एखाद्याला ही तुमचं खपत नाही, तुमचं प्रेम एकामेकावर जीवापाड प्रेम करताय तुम्ही, हे जर कुणाला रुजत नसेल तरी त्यावेळेस सुद्धा दोघांमध्ये विदुष्ट येतं. बरेच जण म्हणतात की आम्हा दोघांचं खूप एकमेकावर प्रेम होतं, पण आमचं आता आपलं ही झालाय, म्हणजे तुटातूट झाली वगैरे बरेच काय सांगतात. मग ते त्यावेळेस सुद्धा आपण ही गोष्ट असू शकते. बऱ्याच वेळेस आपण निमित्त असतं ते बोलणं वगैरे असं झालं, काहीतरी बोललं, पण ती बोलायची पॉवर अगर तुम्हा दोघांमध्ये विदुष्ट येण्यासाठी जी काही गोष्ट वापरली, त्या गोष्टीचा परिणाम तुम्हा दोघांवरही होतं आणि दोघांमध्ये गैरसमज होतात. आणि गैरसमज झाल्यानंतर पुढे काय होतं ते तुम्हाला कळतं. दोघांची ताटातूट होते. कितीही जीवापाड प्रेम करणारे असलात तुम्ही, एकमेकावर विश्वास असला तरी तुमचा काहीतरी प्रॉब्लेम होऊन तुम्ही बाजूला होता, त्याला सुद्धा ही नजरेचा प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण. बऱ्याच जणांचं हे तर प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांची. तुम्ही काय करता, तुम्ही एकमेकावर प्रेम, तुम्ही झंझाकट गाडीवर फिरणं, इकडं तिकडं मौज मजा. अगर तुम्ही कुणाला तरी मित्राला सांगता माझं अमुक अमुक ह्याच्याबरोबर प्रेम आहे, कुणीतरी मैत्रिणीला सांगते माझं खूप मला तो आवडतो वगैरे वगैरे, असं ही जी गोष्ट तुम्हाला घातक ठरू शकते. मित्राला आपलं तुमच्या प्रियकराला बी एखादा मित्र असतो तर मित्रापाशी तुमच्या गोष्टी बोलतो, खूप छान आहे, खूप अशी खूप तशी. ही बी मुलगी काय करते, मैत्रिणीला तेच सांगते खूपच मला आवडतो असं तसं, मला त्याशिवाय राहू वाटत नाही, अशा काही गोष्टी मला. तेच मैत्रीण अथवा तुमचा मित्र, मग ते तुमच्याबद्दल त्यांच्या पोटामध्ये जलन होते आणि त्यांची नजर लागते. अगर तुमच्या सहवासात येऊन ते तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतात.
मुलांच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला, पती पत्नीमध्ये, प्रेयशी प्रियकरामध्ये होतं, अजून अनेक नाती आहेत अशी. अगर असे तर यावेळेस सुद्धा नजरेचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता म्हणता तुम्ही यावर करायचं काय? तुम्ही निरीक्षण करायचं. समजा तुम्ही आता उदाहरण घेऊया, मुलापासून आपण सुरुवात केली ती. मुलाच्या बाबतीत कुणी जर सारखं सारखं म्हणतात खूपच तुमचा हुशार मुलगा, अगर ती नाकडोळे जर मोडीत असेल ना, तुम्ही एखादी गोष्ट सांगितली मुलांना, आज अमुक अमुक सगळा पहिला क्रमांक मिळवला, अगर त्याचे सर म्हणले की खूपच हुशार आहे, असं जर कोणी म्हणलं, एखाद्याला तुम्ही सांगितलं आणि त्याचे जर स्मित वेगळं हसलं अथवा त्याच्या नजर पाहिजे अगर तुम्हाला जाणवली, तर समजायचं ह्याच्यापासून प्रॉब्लेम झालेला आहे. जाणवतं ते, असं लपून छपून राहत नाही ते. कारण आपण एखाद्या मुलाबद्दल प्रगतीची गोष्ट बोललो तर त्या व्यक्तीचं चेहरा पाहायचा. चेहऱ्यामध्ये ती सगळं जाणवतं. ह्याला खरंच का आवडलंय, खरंच का ह्याच्या मुलाविषयी प्रेम वाटलंय की ह्यानं प्रगती करावं म्हणून. कुणी जर जुंदीसपणानं असं कसं तरी वाकडं तिकडं तोंड केलं की समजायचं ह्याला प्रॉब्लेम आहे, ह्याचा प्रॉब्लेमच आपल्या मुलावर झालाय. तसंच पती पत्नीमध्ये बी एखाद्या घरामधलीच व्यक्ती, सासू असते, कुणीतरी असतं घरामध्ये, कुणीही असेल, अगर आजूबाजूचं कुणीतरी असेल, जर तुम्ही प्रेमानं बोलत असाल, तिने नाकडोळे मोडत असेल, अगर ती थोडंसं बघण्याचा चेहऱ्यातून जाणवतो, तुम्ही निरीक्षण करा फक्त. त्यावेळेस सुद्धा ह्या बाईची अथवा ह्या भावाची नजर आपल्यावर लागलेली आहे, आपल्या पती पत्नीला लागलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या संसारामध्ये विघ्न येते असं समजून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या प्रेयशीच्या बाबतीत बी सांगितलं, जर तुमचा मित्र तुम्ही ज्यावेळेस सांगत असतात की माझी प्रेयशी अशी सुंदर आहे, खूप छान बोलते, असं वगैरे वगैरे काय आपलं वर्णन करतोच ना, मित्रापाशी बोलतो मनातलं, त्यावेळेस मित्र कशा पद्धतीने ऐकतो आणि काय प्रतिसाद देतो याच्यावर आपल्याला कळतं ह्याला आपलं प्रेम रुजतंय का नाही ते. आणि तसंच मैत्रिणीच्या बाबतीत सुद्धा आहे, तुम्हाला जाणून येईल, फक्त तुम्ही निरीक्षण करायचा प्रयत्न करा. आणि म्हणजे इतरही गोष्टीमध्ये नातलागात काही जे होतं ना, ही नजरेचा प्रकार, हे तुम्ही फक्त निरीक्षण, आपल्याला त्रास व्हायला, आपल्यामध्ये भांडणं व्हायले, काहीतरी घरात पटना, काहीतरी व्हायला की आपण कुठंतरी निरीक्षण करायचं, आजूबाजूला निरीक्षण करायचं, आपल्या संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे निरीक्षण करायचं आणि तशा व्यक्तीपासून दूर राहायचं. तुम्हाला जाणवलं की आपण आपलं समजून घ्यायचं की असाचा प्रकार आहे. आपल्या प्रेयशी असेल, प्रियकरीला म्हणायचं, अगर त्यानं प्रेयशीनं प्रियकराला म्हणायचं की बाबा हे आपण नको, ह्या गोष्टी कुणाला सांगू नको, आपल्यावर प्रॉब्लेम आहे, आपल्या दोघांमध्ये पटाना गेलंय, अगर दोघांचे विचार तर जुळाना गेलेत असं समजून घ्यायचं. तुला विचार, तुझा असं काही बघती का मैत्रीण, कुणी बी एकानं जरी केला कार्यक्रम तरी तुम्ही दोघांमध्ये प्रॉब्लेम येतो. तसेच पती पत्नीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचार करू शकता की आपल्या घरात आपल्याबद्दल कोणाला काय वाटतं, घरामध्ये अगर नातलगात आजूबाजूला कोणाला काय आपल्याविषयी काय वाटतं याचं निरीक्षण करा आणि त्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न. दूर राहा म्हणजे त्यांना प्रतिसाद देऊ नका, त्यांना जाणू देऊ नका, ह्या गोष्टी करू शकतात. मग हे अशा पद्धतीनं आपण ही जी काळ्या नजरेचे म्हणजे मनात निगेटिव्ह विचार करणारे, नकारात्मक विचार करणारे लोक असतात यांच्यापासून सावध राहायचं. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बऱ्याच वेळेस नजर लागल्यानंतर अंग दुखतं वगैरे, डोकं टेन्शन वाढते, बऱ्याच अशा गोष्टी तुम्हाला जाणवत्या, तशा काही असेल तर सांगा मला. आणि त्यासाठी फक्त जर स्त्रीमध्ये भांडण, डोकं दुखत असेल, काय असेल तर समजा आपण पूर्वी कसं होतं तशी नजर लागू नये, कुणाचं काय होऊ नये म्हणून एक काळा टिकला द्यायची, काळा टिकला देत असेल आणि ते टिकला मुद्दाम म्हणून लावायचं, कारण सौंदर्यावर नजर लागून त्या स्त्रीला त्रास होतात, भनभन केल्यामुळे ती घरामध्ये जास्त टेन्शनमध्ये राहत असे, अशा गोष्टी होत होत्या. अगर त्याच्यावर काय करायचं हे बी सांगू शकतो, पण मला व्यवस्थित तुम्ही माहिती दिल्या तरच. आता मी व्हिडिओमध्ये देणार नाही माहिती, कारण मला प्रत्यक्ष ज्याला गरज आहे ते मला फोन करतील, अगर व्हॉट्सअपला मेसेज करतील. तर तुम्हाला याच्यावर काय पर्याय असतो ही मी व्यवस्थित सांगेल, फक्त मला जसा टाइम भेटेल तसं मी सांगत असतो. तर म्हणजे आज थोडीशी माझ्यामागे गडबड आहे, त्याच्यामुळे मी जास्त डीपमध्ये बोलत नाही. तर हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.